हॅलो, नमस्कार. आज आपण ना कटोरीचा टक्स किती इंच रुंदीचा घ्यायचा आणि कटोरीला जे आपण मार्जिन घेतो ते किती पॉईंट घ्यायचं ते आज पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मी अगोदरच तयार करून ठेवलेला आहे. ह्या साईडला आपण जोडल्यानंतर असं येणार आहे. त्याच्यानंतर आपण कटोरीचा टक्स घेणार आहोत. आपण सेंटरपासून कटोरीच्या टक्सची रुंदी आपण 1.5 इंच घेणार आहोत. इथून रुंदी टक्सची रुंदी 1.5 इंच घ्यायची आणि टक्सची लांबी म्हणजे उंची 2.5 इंच घ्यायची. टक्स द्यायचं मारायचं. डबल टिप मारायची. आता ही टिप जर अलीकडे आलेली आहे तर आपल्याला थोडंसं कमी पडू शकतं. त्याच्यामुळे आपण ही टिप बसवायची. म्हणजे आपल्याला कटोरी बरोबर आपल्याला कटोरी 5.5-6 इंच पाहिजे ती आली पाहिजे. बरोबर आलेली आहे. आता आपण इकडे 1/4 इंच अंतर सोडायचं आणि इकडे पण 1/4 इंच अंतर सोडायचं आणि इथून अंतर मोजायचं. बरोबर आपली कटोरी 5.5-6 इंच आलेली आहे. इथे आलेली आहे 5.5-6 इंच. आपण इकडे 4 रेषा आणि इकडे 4 रेषा आपण अंतर सोडलेलं हे पहा असेल. इथून हे 4 रेषा अंतर आणि इथून हे 4 रेषा अंतर. तुम्ही जर जास्त अंतर घेत असाल ना शक्यतो 4 ते 4 इंच रेषा घ्यायच्या. 4 पॉईंट घ्यायचे. हे 1, 2, 3 आणि 4 एवढं अंतर बरोबर आहे. 1, 2, 3, 4 रेषा शिलाई मार्जिन अंतर सोडायचं. इकडे पण तेवढंच अंतर सोडायचं. आता आपण हा टक्स मी कट करणार आहे. म्हणजे मार्जिन सोडून कट करायचं आहे. आपली कटोरी तयार झालेली आहे. आता जोडताना अशी जोडायची. ह्या साईडने अशी जोडायची. तेवढ्या 4 रेषा अंतर घ्यायचं. असं जोडत जायचं.
आपल्याला अजिबात कमी पडत नाही आणि कट पण करावं लागत नाही. जरी पाव इंच जादा झालं तर आपण ते कट करायचं. आता आपण ह्या साईडने पण एक टिप मारायची. हे एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे की नाही ते बरोबर कट करायचं असं. आता आपण योगपट्टी जोडणार आहोत. तर योगपट्टी पण कशी जोडायची ते पाहणार आहोत. हे अशी जोडले ना, अशी टीच केली की असं अशी येणार आहे आणि हे अशी खालच्या साईडने अशी जोडायची अशी. म्हणजे सुलट बाजूला ही सुलट बाजू योगपट्टीची असं कोणा ठेवून जोडायची. हे इकडच्या साईडला घ्यायचं, हे इकडच्या साईडला घ्यायचं, ह्या साईडला हे ह्या साईडला. आणि हे असं घ्यायचं खालच्या बाजूने. अस्तर तर आपण नेहमी खालच्या साईडला लावायचं असं. आणि आपण किती इंच अंतर सोडलेलं आहे तेवढं सोडायचं. साईडला
आता आपली उंची पाहिजे. हे 8 इंच आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे. एवढ्यानंतर शोल्डरमध्ये गेल्यानंतर आपली तयार उंची बरोबर इथे 14 इंच राहिला पाहिजे. 13.5 किंवा 14 पावणे 14 राहिला पाहिजे. आणि एवढं अंतर आपण बरोबर घालवणार आहोत. 14 इंच जरी राहिली तरी चालणार नाही. बरोबर इथे 14 इंच राहणारच आहे. आपली उंची 14 इंच आहे. आपण 1 इंच मिळवलेलं आहे 15 इंच. तर आपले बरोबर 14 इंच उंचीचं ब्लाऊज तयार होणार आहे. आता आपण असं करायचं, ह्या साईडने गुंडाळत आणायचं कापडा असा बरोबर इथे मध्ये आणायचं. हे असं करायचं आणि हे असं करायचं आणि हे बरोबर हे दोन्ही बरोबर धरायचं असा कपडा. आणि आपण जेवढी शिलाई मार्जिन घेतो तेवढंच घ्यायचं. आणि ते पण डबल टिप्स मारायची, पण ह्या साईडला मारायची. फ्रंटचा पूर्ण भाग स्टिच झालेला आहे. इथं आपली उपयोग पट्टी येणार आहे आणि आपली कटोरी असाच मी दुसरा पार्ट तयार केलेला आहे, पाहू शकता. तर दोन्ही बरोबर आले पाहिजे. आपले दोन्ही पण भाग बरोबर आलेले आहे. ही आपली कटोरी हे पहा असं आलेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.